समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवूया माता। खेडी खेडे ग्रामी तू अवतरलासी, जगदुद्धारासाठी राया तू फिरसी। भक्तवत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवूया माता। त्रैगुण परब्रह्म तुमचा अवतार, त्याची काय वर्णू लीला पामर। शेषाधिक शिणले नलगे त्या पार, तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवूया माता। या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण थोडक्यात प्रबोधन करते। आपण नाट नको लावायला। आज पहिला गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला। खंडोबाचं नवरात्र काल झालेलं आहे। आज गुरुवारची लक्ष्मीची पूजा झालेली आहे। तेव्हा थोडक्यात खंडोबाबद्दल थोडंसं सांगणार आहे। सगळ्यांना इतिहास सगळा माहिती आहे। खंडोबाचा इतिहास, त्याची कथा सगळ्यांना माहिती आहे। मणी आणि मल्ल दोन असुर राक्षस अतिशय भयानक होते। दोघांनी ठरवलं की सगळ्यांना त्रास द्यायचा, सगळ्यांना मारून टाकायचं आणि आपण राज्य घ्यायचं। आता हे कितपत शक्य होतं? देवांचं राज्य आहे ना असुरांना। पण ह्या दोघांनी काय केलं होतं? अतिशय घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं। ब्रह्मदेवाचा त्यांना वर मिळाला होता, त्यामुळे कोणी काहीही करू शकत नव्हतं। त्यामुळे इतके माजरे होते, ते निष्ठुर झाले होते, महादुष्ट। सगळ्यांना कुठं ऋषीमुनींना त्रास द्यायचा, लोकांना त्रास द्यायचा, झाडं उपटायची, घरटे काढायची, घरं उद्ध्वस्त करायची, यज्ञ चालला असेल तिथं पाणी ओतायचं, असे प्रकार चालू होते। लोक अतिशय कंटाळले। शेवटी गेले कुठं? त्याला सप्तर्षी भेटले। सप्तर्षी डोंगरावर राहत होते, तिथं सुद्धा हे मणी आणि मल्ल गेले आणि सप्तर्षी ऋषींना सुद्धा त्रास दिला। त्यांनाही वाईट वाटलं, काय चाललंय म्हणजे हे यांचंच राज्य चाललंय, सगळे असुरांचंच राज्य आहे। त्यांनी काय केलं? लवथळेश्वर म्हणून एक डोंगर होता, त्या डोंगरावर कधी काळी दुर्वास ऋषींनी असा तिथं वर दिला होता की या डोंगरावर जो कोणी असुर येईल, पाय ठेवता क्षणीच तिथं तो भस्मसात होईल। त्यामुळं सप्तर्षींना कळलं हे, म्हणून सगळ्यांना घेऊन तिथं ते डोंगरावर आले। आता विचार करू लागले, आता आपल्याला थोडासा वेळ आहे, पण करू काय करायचं? कुणाकडे जायचं? कोण हे यातनं सोडवेल आपल्याला? हे मोठं संकट आहे। सप्तर्षी गेले वैकुंठामध्ये विष्णूला म्हणाले, अहो काय चाललाय? हाहाकार माजलाय, हे भयंकर हे राक्षस माजलेत, यांचा कसा काय बिमोड व्हायचा? यांना केव्हा संपायचं आपल्या मागचं? हे ऐकून घेतलं त्यांनी आणि ते म्हणाले, यातून तुम्हाला सोडवणार म्हणजे शंभू महादेव। हे महादेवाचंच काम आहे, त्यांच्याकडे तुम्ही जा आणि महादेवाच्या हातूनच ह्या दोन असुरांचा नाश होणार आहे, तुम्ही त्यांच्याकडे ताबडतोब जा। ही सगळी सेना पुन्हा गेली कुणाकडे? शंभू महादेवाकडे। महादेवाला सगळी आपली कथा सांगितली, असं असं झाले, आम्ही खूप संकटामध्ये आहोत। ते म्हणजे काही काळजी करू नका, तथाच तू म्हणले आणि जा म्हणले, तुम्ही मी काय करायचं ते मला करतो।
चैत्र पौर्णिमेला मार्तंड भैरवाचा काय म्हणतात त्याला, मार्तंड भैरवाचं अवतार घेतला. मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि सुरुवात झाली. सगळे तुटून पडले, राक्षसावर तयारीनिशी आले. आता शंभू महादेव, डोळ्यातली आग, डमरूचा कडकडाट, नंतर त्रिशूळाचा खडकडाट, सगळी सेना घाबरली असुरांची. आणि एक 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 ते मारत 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 गेले. शेवटी राहिला मणी. मणी आणि मल्ल, दोन राक्षस आणि त्यांची सेना सगळी. मणी जवळ आल्यानंतर त्यांनी जोरात त्याला एक वार मारला, त्याला सपासप मारलाय, खाली पडला. आणि दोघांना पण तसंच झालं, मणीला आणि मल्लला. मल्लासुराला पण हाच प्रयोग आला. मणीला मारल्याबरोबर त्याच्या मस्तकावर ह्यांनी पाय ठेवला. कुणी? शंभू महादेवाने पाय ठेवल्याबरोबर त्याला गत जन्माचं आठवायला की आपल्या मागच्या जन्मी आपण कोण होतो. त्याची बुद्धी एकदम फिरली. डोक्यातलं राक्षसी वृत्ती होती ती गेली. सहानुभूती, प्रेम वाटू लागलो आणि तो महादेवाची स्तुती करू लागला. आता महादेव आपले भोळे शंकर, स्तुती म्हणलं की झाले भाडे, हे मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते माग, वर माग. ते म्हणले मला फक्त तुमच्या चरणाजवळ जागा द्या. तथास्तु म्हणले. झालं, त्याने प्राण सोडला. तो म्हणला माझा उद्धार झाला तुमच्या हातनं, मला बरं आलं. दुसरा मणी राहिला. आता मणीकडे गेला. त्यानं असंच केलं. त्याच्या बाबतीत हेच घडलं. त्याला मारता 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 शेवटच्या क्षणाला आता जीव त्याचा जाणार, मृत्यू त्याला येणार, तेवढ्यात त्याला गतजन्माची ह्याला पण आठवण आली आणि त्याचा पण हाच प्रकार झाला. तो त्याच्यात बदल झाला. त्यांनी पण सांगितलं चुकलं, स्तुती केली. ते म्हणले, त्यांनी तसंच मागितलं, तुला काय वर पाहिजे मागून घे. त्यांनी सांगितलं मल्लासुरने की मला माझं मस्तक तुमच्या चरणाजवळ असतं. आता बघा तुम्ही आपल्या टाकामध्ये कसं आहे, मल्लासुराचं तिथं डोकं आहे, म्हणजे असा आडवा तो पडलेला, त्याच्यावर डोक्यावर ह्यांनी पाय दिलेला आहे खंडोबाने. आणि अजून एक दुसरं मला मागणं मागायचं आहे की तुमच्या नावाच्या मागे माझं नाव लागलं पाहिजे. होता त्यांचा अवतार कुठला? मार्तंड भैरवाचा. आणि ह्यांनी जेव्हा सांगितलं, वर ह्यांनी मागितला, त्याने दिला, तेव्हा मल्हारी मार्तंड असं नाव त्याचं प्रचलित पडलं. आता आपण म्हणतो मार्तंड भैरव पण म्हणतात आणि मल्हारी मार्तंड पण म्हणतात. एकदा पार्वती आणि शंकर बसलेले असतात गप्पा मारत, आणि पार्वतीची दासी असती जया. तिचं नाव जया असतं आणि खूप सेवा करत असते, दोघांची सेवा करते. पण तिच्या मनात काय एक दिवशी असं येतं की हे महादेव आपले पती का होणार नाही, मला त्यांच्याशी लग्न करायचं. हा विचार ती कुणाला सांगते? पार्वतीला. पार्वतीला थोडस गप्प बसते, ती काही बोलत नाही. पण हा विचार ती महादेवाला सांगते. महादेवा त्यांना सांगते की असं असं आपली जयाजी दासी आहे, ती म्हणते की माझे पती तुम्ही व्हावे. तिथे तथास्तु म्हणतात, पुढच्या जन्मामध्ये मी तुझा पती होणार आहे. दुसरी त्याची जी बायको आहे आता कुठली? बाणाई. पहिली म्हाळसा आणि दुसरी बाणाई. ही पूर्वीची मागच्या जन्माची ती दासी असते, पण या जन्मात ती बाणाई म्हणून त्याच्याशी विवाह करते. एकदा नंद यशोदेच्या घरी खंडोबाचं नवरात्र असतं. त्यांचं खंडोबा दैवत कडक आहे. चंपाषष्ठी नंद राजा नैवेद्य दाखवतात, आरती करायची असते. बाळकृष्ण जवळ, गोपाळकृष्ण लहान असतात, जवळच बसलेले असतात. नैवेद्य दाखवायच्या ऐवजी दाखवलाच नाही अजून, तोपर्यंत बाळकृष्णाने सगळा नैवेद्य खाऊन टाकला. आता हे कडक दैवत आहे. खंडोबाला राग, मला एवढी भूक लागली असताना, माझ्यासाठी हा नैवेद्य वाढलेला असताना सगळा
बाजरीची भाकरी आहे, लोणी आहे, भरीत आहे, पुरणाची पोळी आहे, आणि तू कसा काय खाणार आहे? मग त्याला काय केलं, त्याच्या अंगावर टाकला भंडारा आणि त्याला केलं कुत्रा. आता हे दोघं नंद यशोदा, आत्ता बाळकृष्ण होता, आत्ता गोपाळकृष्ण होता, आणि कुठे गेले? काना कुठे गेला? खंडोबाने सांगितलं, मला नैवेद्य दाखवायच्या आधीच त्याने माझा नैवेद्य खाल्ला, मला भूक लागली होती म्हणून मी त्याला श्वान केलं, आणि बघा तू कुठे फिरते काय, तर कुठे घेऊन या त्याला. बघून आले जवळपास कुठं ते कुत्रा ह्याला चाट असणार ना, आई बाप होते, रूप बदललं तरी आई वडील तेच होते. त्यांनी घेऊन आले, त्याच्यावर पुन्हा भंडारा टाकला, तेव्हा बाळकृष्ण पुन्हा जागेवर आले. अशा खूप काही छोट्या 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 कथा आहेत. आता मुरलीची मुरळी कशी झाली बघा. मुरली कोणाची? बासरी कृष्णाची. तर तिलोत्तमा अप्सरा होती, तिला इंद्राने शाप दिला होता. ती सगळ्यांकडं तुझ्या कृष्णाची ती मुरली आहे, कृष्णाकडं तू ती मुरली घेऊन जायचं. पण ही काय करायला, ती मुरली घेतली आणि सगळ्या गोपिकांना त्रास दिला, सगळ्या गोपींना त्रास दिला. त्याला राग आला, अगं तुला मी कशासाठी मुरली दिली होती, काय केलं होतं, तू कुणाला त्रास द्यायलीस? महादेवाने तिला शाप दिला. त्याच्या आधी शाप देण्यापूर्वी पार्वती काय म्हणाली, थांबा, तुम्ही काही बोलू नका. तिला सांगितलं, मुरलीला पुढच्या जन्मी माझ्या नवऱ्याच्या दारात तू नाचशील. आता कोण आहे? मुरळी. आपण तिला काय म्हणतो? देवदासी. अजूनही ती प्रथा चालू आहे देवदासीची. अशा रीतीने खंडोबाच्या नवरात्रीची आपण खूप कथा छोट्या 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 अशा आहेत. आता वेळ पण नाही, हे त्रास देते, त्यामुळे जास्त थांबते इथंच मी. खंडोबाचे काही 2-4 गोष्टी आहेत अजूनही, पण ते पुढच्या ह्याला आपण सांगू. तेव्हा सगळ्यांनी खंडोबाचं नवरात्र झालेलं आहेच आहे. ह्यांना तर किती आवडायचे खंडोबा. पहिल्यांदा अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी खंडोबाच्या देवळातच उतरले. पहिल्यांदा अक्कलकोटला कुठे आले? खंडोबाच्या देवळामध्येच आले. खंडोबाचं यांचं नातं अगदी जवळच आहे महाराजांचं. महादेवाचं जवळ आहे, खंडोबाचं जवळ आहे, सगळ्यांना महाराजांनी जवळच केलेलं आहे सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जिथे स्वामी पाय तिथे नमस्कार. आज मी दत्ताच्या स्वामीची देवळामध्ये चालले होते, बरं. त्यामुळं आज स्वामींच्या कृपेनं मला इथे येण्याचं भाग्य मिळालं आणि आरतीचा योग आला. माझ्या मुलाला सुद्धा कंपनीमध्ये चांगल्या ह्याच्यावरती म्हणजे जॉब मिळाला, जॉईन झाला नवीन कंपनीमध्ये. आणि स्वामींच्या कृपेनं आमचं आरोग्य सगळं सुख मंगलमय, सगळा आनंद घरामध्ये नांदते, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि असाच भक्तीचा वर्षभर कायम शेवटपर्यंत योग येऊ दे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.